अधिक महिन्याचे स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण भगवान विष्णू पुरुषोत्तम आहेत. या महिन्यात विशेष करून श्रीकृष्णाची भक्ती, विष्णूची भक्ती, पूजा अर्चा करतात. तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसार सुख मिळते. अधिक मासात करावयाची व्रते व त्यासंबंधी नियम. 1. या महिन्यात पहाटे लवकर उठून स्नान करावे अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र गोवर्धनधरम वंदे गोपालम गोपरूपिणम गोकुलोत्सवमीशानं गोविंदम गोपिका प्रियम भक्तिर्भवती गोविंदे पुत्रपौत्र विवर्धिनी अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम. 2. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्न ग्रहण करावे, जेवताना मौन पाळावे. 3. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा. 4. या महिन्यात आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा, उदाहरणार्थ एखादे फळ अथवा एखादे रंगाचे वस्त्र वगैरे. 5. या महिन्यातील दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यात अधिकस्य फलम अधिकम आहे. कोणतीही वस्तू यथाशक्ती दान करू शकता. 6. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. 7. रोज गाईला पोळीचा घास द्यावा. 8. महिनाभर सतत नामस्मरण करावे. यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. 9. नारायण श्रीकृष्णाचे स्मरण करावे. 10. पोथी वाचन करावे. अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्री नारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो. 11. अधिक मासात केलेल्या पूजेचे, तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पुत्रपौत्रांचा लाभ होतो. 12. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते. 13. महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगा स्नान केल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते. 14. ब्राह्मणास गोदान देणे याचे अतिशय महत्त्व या महिन्यात सांगितले आहे. सुंदर, धष्टपुष्ट, सवत्स व भरपूर दूध देणारी अशी गाय धशर दूध काढण्याचे भांड्यासह तिच्या गळ्यात घंटा बांधून योग्य ती शृंगारून गोपालकृष्ण प्रित्यर्थ संकल्प करून ब्राह्मणास दक्षिणेसह दान द्यावी. 15. आपली आई खूप पुण्यवान स्त्री असते, तेव्हा अधिक मासात आईच्या या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचे पूजन करून थोडे अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच आईची साडी व खणा नारळाने ओटी भरावी. या अधिक मासात सर्व भक्तांनी श्रद्धेने भगवंताची सेवा करावी व पुण्य संचय करावा. शुभम भवतु.